मॅप बघायला बघा ही रस्ता चुकली बघा आमचा. मी मॅप दाखवल्यामुळे ह्याने थांबल्यात, नाहीतर आमचा दीर बी जाऊ बी आणि ह्याने बी चुकीच्या रस्त्याने. पाऊस आलाच बघा. हा पाऊस आलेला आहे बहुतेक भिजणार. चला हे काय मला शायनिंग मारायचं नडलं. मग पांढरा शर्ट. तर मंडळी गुप्प अंधार आहे गुप्प. आता बघा तुम्हाला कसं दिसते बघा. जंगलात चालल्याचं वाटायलंय आम्हाला आता. तर मंडळी आम्ही चाललोय प्रति पंढरपूर म्हणजे नंदवाळ या गावी. प्रति पंढरपूर म्हणलं जाते आणि आम्ही दोघंच चाललोय कारण आमची मुलं शानाई आणि आई घेऊन बसणार आहेत घरात. थांब हे बघा शानाई आमची थांबल्या. एवढा आमचा किती आम्हाला आमची काळजी करतात बघा. पोरांना घेऊन जाऊ नका, मी घरात थांबतो. तर आई आणि शानाई थांबल्यात. आई गेल्या दुकानात गेल्या, वरीचे तांदूळ वगैरे आणतो म्हणून गेल्या. तर आई आम्ही टीव्ही बघत बसतो म्हणल्या ती. टीव्ही बघत बसा, आम्ही जाऊन येतो. काय माझ्या पोरांची काळजी करू हा काळजी करत नाही आणि माणसं घरात पाहिजेत सपोर्ट करणारी. तर आम्ही लगेच जाऊन येतो. हा पोरांना काय घेतलं नाही, पाऊस वगैरे आहे आणि गर्दी असते तिथं आणि पोरांना कळत नाही ना की काय आहे काय नाही. त्यामुळे आमचं आम्ही लगेच दर्शन घेऊन येतो परत. हा जाऊन येतो. दर्शन तर पंढरपूरचं इथंच झालंय, झाली का नाही आई? पण तरी पण आणि जाऊन यावं. जाऊन यायचं. चला जाऊन येतो, आम्ही दोघंच चालू. जाऊन येतो आहे लगेच काय. या सोबत आमचे दादा वहिनी पण यायला. चला मंडळी आता मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहितच आहे की नंदवाळ हे प्रति पंढरपूर मानलं जाते. म्हणजे आमच्या इथली भाविक ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही त्यांनी इथं नंदवाळला जातात. आणि म्हणजे लई लांबून लोक इथं येतात आणि पंढरपूर लांब असल्यामुळं इथं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतात. आम्ही सुद्धा पहिल्यांदा चालू, आम्हाला सुद्धा माहीत नाही. हां हां मग आम्हाला सुद्धा माहित नाही. आम्ही सुद्धा पहिल्यांदा चालू. आई गेली होती, आजी गेली होती, मग तिने सांगितलं की बाबा जाऊन या इथं. म्हणून आज आम्ही चाललोय. तर हां आणि आता काय संध्याकाळ झाल्या त्यामुळे आम्ही जातोय. आमच्या इथून एक 35 ते 40 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही 1 तासात 1.25 तासात पोहोचतोय. तर निसर्ग सुद्धा बाहेर आहे त्यामुळे जरा व्हिडिओ करूया म्हणतो आपण. कसं वाटतंय? वातावरण मस्त आहे आणि फिरलं पाहिजे मंडळी. त्यामुळे हां जायचं आणि फिरलं पाहिजे माणसानं. कारण परत तुमचं वय हेच राहणार नाही आहे. वेळ सुद्धा निघून जाणार आणि हे वय सुद्धा मग नंतर गुडघं दुखाले, कंबर दुखाले आहे की नाही. म्हणून आम्ही फिरायला हे करत नाही. कारण आम्हाला स्थावर प्रॉपर्टीपेक्षा आम्हाला डोळ्यात साठवलेली प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे. आणि आम्हाला डोळ्यात भरपूर हे निसर्गाचं प्रॉपर्टी आम्हाला साठवून घ्यायची आहे. आणि मग मस्तपैकी बाबा एक विचार आहे की बाबा मरताना आपण सगळं बघून मिळतोय. असं छोटी छोटी ठिकाणं, आमचं काय देश विदेश फिरण्याचं काय नाही. आमच्या इथली जेवढी छोटी छोटी ठिकाणं आहेत सगळे फिरणार आणि सगळे तुम्हाला दाखवणार. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार पण. तर चला तुम्हाला नंदवाळ कसं आहे दाखवणार बघू शकता. चला मग तुम्हाला दाखवत होता. आलोय एक 20-25 किलोमीटर आहे. चला मधून आत्ताच प्रवेश करून आत आलोय आणि आता बघूया किती लांब आहे. तर मंडळी काय मॅप बघायला बघा ही रस्ता चुकली बघा आमचा. मी मॅप दाखवल्यामुळे ह्याने थांबल्यात, नाहीतर आमचा दीर बी जाऊ बी आणि ह्याने बी चुकीच्या रस्त्याने चाललेले. इकडे बघा हे दीर मॅप करता काय नाही करता चुकीच्या रस्त्याने गेलात पुढं. बाहेरनच बघून आला का परत यायला बरं ना. लय जाण्याचा वेळ झाला आणि इकडे जायचं आपल्याला. चला इकडं जायचं. तिथंच बघितला मॅप म्हणून बरं झालं, नाहीतर आणि चुकीच्या रस्त्याला गेला असतं. चला मंडळी रस्ता बघा कसा हिरवागार वाटतोय. कसा कुठल्या पण देवदर्शन चाललं की असा रस्ता असला की लय भारी वाटते. तर अगदी जवळ आलो आता आपण. मॅप पण लावले मोबाईलवर आणि ते म्हणतात टर्न लेफ्ट. चला लेफ्ट टर्न मारूया आपण. ते मारला लेफ्ट टर्न. किती म्हणताय मीटर? 200 मीटर म्हणते. तर आलं नंदवाळ एकदा सर एक 5-10 मिनिटाच्या अंतरावलं आणि इकडं माणसं पण खूप चालल्यात. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गर्दी इकडं असतेच. त्यामुळं बघू आता कसं असते. आले 2 किलोमीटर आले फक्त. 2 किलोमीटर फक्त आले. चला तुम्हाला आता नंदवाळ दाखवतो प्रति पंढरपूर असलेलं. भारी आहे नाही भारी आहे. तर हिचा विषय कसा चालला माहिती आहे काय? येताना काय करायचं कारण अक्षरशः
दोघं जण आम्ही आहे आणि मुलांना आणलं नाही त्यासाठी, कारण की लहानचा प्रवास असला की मुलांना काय घेऊन यायचं काय राहिलं नाही आहे. त्यामुळं जाताना कुठली गाडी वगैरे भेटली तर दोघं तिघं असं मिळून येणार आम्ही. जाताना बघूया आता काय होतं. काय म्हणजे मी बोलल्याचं दाखवायचं नंतर. तर म्हणजे पाऊस आलेला आहे अशा तऱ्हेने आणि जाताना वाट एवढी आम्हाला वाटत होतं गावात वगैरे म्हणजे वाट बघितल्या काय कशी आम्हाला वाटत होतं गावात वगैरे मंदिर आहे, पण गावात वगैरे मंदिर नाही, पाक दरीत डोंगरातलं मंदिर आहे. आता पावसाचं वातावरण झालंय आता. आणि तिथून चालत जायची वाट आहे तिकडून, तर आम्ही चाललो इकडून गाडीवरून, कारण की पाऊस आहे त्यामुळे भिजायचं हे नको. आता पाऊस आलाच बघा, हा पाऊस आलेला आहे, बहुतेक भिजणार. चला बारीक बारीक पाऊस आलाय मंडळी. बारीक बारीक पाऊस आला. जायची वाट पण भारी आहे, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे बघा नेक्स्ट टाइम आली की ती जायची वाट पायी जायची वाट दाखवतो. आता आम्ही गाडी नाही तिथून चालू आहे. पाऊस चालू झालाय आता आणि वातावरण कुठलं असं तर हे बघा एवढा मोठा पाऊस पुढे चालू आहे आणि इथं आम्हाला कुठंच थांबायला येणार नाही आहे आता, कारण की पाऊसच तसा चालू झालाय. हाय थांबायला जागा मिळाली, हाय झाड मोठं घावलंय आम्हाला. आता कसं वाटतंय? वाटतंय स्वेटर घ्या म्हणताना कसं वाटत होतं? ऐकलं असतं बरं झालं. शायनिंग मारायचं असते नाही तुम्हाला सगळ्यांनी. शायनिंग मारायचं जायचं, काय देवाला जायचंय आणि स्वेटर घालून कसं जायचं? मग माझं तर घेतलं आहे, मला काय ते भिजले बघ गाडी मारणं बघ ते आहे काय. मला शायनिंग मारायचं नडल्या. मग शर्ट घातलाय, पांढरा शर्ट घातलाय आणि यांना स्वेटर आता बोलायला पाहिजे. आणि रेनकोट घेऊ का म्हणून विचारला, रेनकोट पण घेतला आणि स्वेटर पण घेतला नाही. पाऊस असतोय इकडे. रेनकोट घ्याल तीत, रेनकोट घालायला गेलीत माझ्या पर्स मध्ये आणि पर्सच्या चिनास तोडून ठेवली. हा आता जाताना काय मी बांधणार हे विषय बोल. जाताना पाऊस लागला, आम्हालाच लागतोय पाऊस, तुम्हाला काय लागणार नाही पाऊस, जरा जरा भिजणार. का जाताना थंडी किती वाजते बघा तुम्ही. आत्ताच वाजायला, तुम्ही जातानाच म्हणालाय खरं अजून आम्ही पोहोचायचंय तवर कसं थंडी आता वाजायला. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघूया आता झाले, पाऊस थांबलाय. चला चाचीला आठवण आली. चहा जाताना आता जा इकडे काय असलं तर पाजूया, तर मग जाता काय तर पाजू नका, चहाच पाजा, चहाच कारण पाजा. गार पिण्याचं तर काय आता हे नाहीये. मंडळी नांदवळ आलेला आहे, गर्दी बघू शकता इथं कशी आहे. आम्हाला वाटलं मंदिर तिथंच आहे, पण तिथं नाही आहे मंदिर. गाड्या तिथं लावल्यात आणि गर्दी आहे तिथं. ब्लॉक म्हणजे रोड तिथं ब्लॉक म्हणून पोलीस थांबल्यात आणि इथून आणि चालत जायचं आहे. हे बघा आमचा डाकू बघा तोंड बांधून कसा आलाय. थंड वाजायला लागल्या. म्हणजे जरा चालणं झालं तर हां हां रविवारी म्हणतात त्यातलं 4 पावलं जरी चाललं हां. तरी पण जरा अहो चांगलं. मग तोंड बांधून यायची नसते हो. होणार ना, तोंड काढलं तर दर्शनाचं सगळं बट्ट्या वळवायचा तुमचा. काय मी काढलो की आता काढा काढू दाखव जरा. म्हणून हां बघा जरा कॅमेऱ्याची क्वालिटी लो आहे, कारण की अंधार आहे. अंधार आहे मेन म्हणजे कुठं तरच लाईट आहे. लाईट कुठं गर्दी बघा दाखवतो का तुम्हाला. गाडी सांगून सांगितलं की मी ठेवलोय, मी काढून ठेवलं रे, मी ठेवलंय काढून. तर मंडळी गुप्प अंधार आहे, गुप्प. आता बघा तुम्हाला कसं दिसते बघा. जंगलात चालल्यागत वाटायलंय आम्हाला आता. बघा असं दिसते. आणि मेन म्हणजे आम्हाला लग्नानंतर असं जास्त मोका मिळत नाही जोडून जायचा. कुठं पण गेलं तर आमची 2 पाखरं असतातच, त्यांच्याला सोडणं मिळत नाही. फक्त आता हृदयाची तब्येत बिघडल्या त्यामुळे त्याला आणलं नाही आम्ही, नाहीतर सगळीकडे सोबत. कसं वाटतंय? मस्त वाटायलंय. खरं हुरहुर लागल्या ते मुलांना सोडून आल्यामुळे घरात आलेली. होय आता जायचं गेलं की आता थोडे पायवाट चालावं लागले. होय. आणि अजून किती मला लांब आहे ते म्हणत्या माहित नाही. नाही, मला म्हणत्या तुम्हाला चालायचं होते काय, हे बघा कसं धापड्या. सवय नाही हो मला कधी चालून. आणि बर अच्छा हे बघा ब्लॉगर आहेत मागे ब्लॉक करल्यात, काय दिसत नाही, एकदम खूप अंधार आहे. आणि वर काढून चालू आहे आणि वर चढायला लागले बरं का, वर चढायला लागले. वाट भारी आहे, बघू आता अजून मंदिर कुठं आहे. रस्त्यावर गाडी तर मंडळी हे बघा, हे लांबचं जे दिसते ते तिथं मंदिर आहे. म्हणजे 2-3 किलोमीटर आम्ही चालत चालू आहे आणि अजून ते बघा ते लांब आहे, तिथे तेवढं दिसते. हा एकदा लई लांब आहे बाबा. मग हा आला पोचलासा एकदा दमलोय आता जरा म्हणून थांबलोय. उजेड दिसला म्हणून. अजून पुढं आहे. पुढे अजून
तर मंडळी दर्शन घ्यायचा मेन मार्ग पुढून आहे आणि आम्ही आता इकडून चाललो आहे मागून, म्हणजे मुख दर्शन आहे इथं. आणि हे बघा आल्याला आम्हाला आरतीचं भाग्य मिळाले. आरती चालू आहे. हे आपलं विठ्ठलराई रखमाई मंदिर नंदवाळ. गर्दी बघू शकता किती आहे. आणि आज आम्हाला इथून मुख दर्शनच घ्यायला पाहिजे. हे बघा गर्दी. आमच्या मॅडम तुम्हाला आत दिसतात काय? हे बघा जरा झूम करतो. अगदी उभं राहायला पण जागा नाही आहे आणि त्यामुळं आज मुख दर्शनच आम्हाला घ्यायला लागणार. दर्शन घेण्यासाठी तर आलोय, पण एवढी गर्दी भरली आहे आणि दर्शन केलं का की वरनं जाणार आहे. मुख दर्शन पण दिसून झाले. मुख दर्शन सुद्धा होईना झालं. स्क्रीनवर दिसतंय तेच मेन दर्शन होणार आहे. स्क्रीनवर दिसते. आता सेल्फी कॅमेरा दिसणं पण झाले. बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. आला वे प्रसाद मिळाला आणि सगळा अभिषेक पण झाला. वा वा नशिबानाचा प्रसाद मिळाला. पण आमच्यासाठी येत जावा म्हणतोय, नशीब चांगलं मिळतं. तर दर्शन झाले आणि एक दुःख आहे मसनी, कारण की तुम्हाला व्यवस्थित मंदिर दाखवता आलं नाही आम्हाला. खूप छान मंदिर आहे पण अंधार आहे आणि खूप लोक भेटलीत आम्हाला, त्यामुळे ब्लॉग व्यवस्थित करता आला नाही. आणि सगळ्या लोकांचं धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देत आहे आणि एवढे भरपूर सारे फोटोज काढले. सगळ्या सबस्क्रायबर फॉलोअर्सचं सगळ्यांचं मनापासून आभार. आभार. आणि एवढं प्रेम मिळालं. अंधाराचं आम्ही आलो आहे तरी पण एवढी लोक आम्हाला ओळखलीत. जर दिवसा आलो तर काय होईल, त्यामुळे आम्हाला ब्लॉग व्यवस्थित करता आला नाही. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. जाताना काय तर पोटपूजा आहे का बघू, नाहीतर मग डायरेक्ट घरी. आता आम्ही ब्लॉग जाणार आहे हे बघा, हे बघा जंगल लागलं बघा. झाले आता. आणला भुका लागल्या पहिला खायला, तर काय आता घरात जाऊन बघूया आता काय आईने केल्या खायला. आणि हे काय केल्यास चिप्स घेतलं तोपर्यंत, अजून लय लांब आहे ना घर आपलं. जरा कुत्र्यांचा आवाज आला जरा समजून घ्या. आणि आज सकाळी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आम्ही, काय टाकलेला की दिंडी पायी दिंडी चालण्याचं आम्हाला एकदा तरी भाग्य येते. आणि आज आमच्या ध्यानीने मनीने आणि पायी दिंडी घडली आणि चालत आम्ही 3 ते 4 किलोमीटर आम्हाला नंदवाळमध्ये प्रति पंढरपूरचं दर्शन घडलं आम्हाला. त्यामुळे दर्शन घडलंय. म्हणलेलं विठ्ठलाच्या मनात असलं तर तो चालवतच आपलं दर्शन घेतलं आणि मूग दर्शन झालं मेन म्हणजे. आणि ब्लॉग जरा आज खंत आहे मागे सांगितल्याप्रमाणे की व्यवस्थित तुम्हाला दाखवता आला नाही. पुढच्या वेळी आलो तर नक्की दाखवू सगळं मंदिर. दिवसा येईन तेव्हा. चला. तर मंडळी आम्ही आता दर्शन घेऊन घरात आलोय आणि आता आईनी केलेला मस्तपैकी वऱ्याचा भात खायलोय. वऱ्याचा भात, शेंगदाण्याची आमटी. जाताना भूक लागलेली म्हणजे आज दिवसभर एकादशी आहे सगळ्यांची. काय येताना एवढं बघितलं अजिबात मिळालं नाही. 40-45 मिनिटं आलं तर अजिबात काय मिळालं नाही. मी म्हटलेलं काय तर खाऊन जायचं. आईला करू नको म्हणून सांगितलेलं. खरं त्याच्या आईला काय मिळालं नाही काय नाही. आज आईच्या हातच भाग्य खायचं होतं आणि आईने एवढ्या आमटी भारी केल्या. आल्या 2 वाट्या पिलो. आज जर आईने केली नसती जास्तीच आम्ही काय करू नका म्हणून सांगून गेलतो. केलं नसतं तर उपाशी एखादं कट्टर काढणार होती. करू नको म्हटली की ना, म्हटलं खावायला वाटलं खावा नाही तर सकाळी पोरं खाते. काय पण करा कर शेवटी आईपाशी येऊन पोट भरते. पोट भरते. चला मंडळी आता थांबूया इथंच. आईला दाखव शेवट. बाय बाय. आईला दाखवता इथं बघा आईनं खूप खूप थँक्यू तुला. आईने एक नंबर केलंय भात आणि कोणी मिळालं तुम्ही फिरून आला खरं, मी नंदवाळला जाऊन आलो. लक्षात ठेवा. 4 मुलं आणि 6 वाजल्यापासून मी बसलो इथंच. आमची आई पण होती, आता गेल्या कीर्तनाला. मुलं झोपल्यात बघा, मच्छरदाणी. आता इकडे दाखवतो. हे बघा मच्छरदाणी बांधून पोरं सगळे आत आहेत. चौघच्या चौघ झोपल्या आणि आम्ही आता इथं चौघ जेवायलोय. आई आमच्या फराळ करून बसल्या. जून झोपणार आहे तुम्ही झोपा. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.